शांत मनाने ऐका आणि कायम लक्षात ठेवा हे सुंदर सुविचार. रागात असताना सुद्धा शब्दांची निवड अशी असायला हवी की उद्या राग उतरल्यानंतर स्वतःच्या नजरेमध्ये खजील व्हायला लागू नये. शब्द फुकट मिळतात, पण त्यांच्या निवडीवर ठरते की त्यांची किंमत मिळणार की किंमत चुकवावी लागणार. काय सुंदर म्हटले आहे कोणीतरी, श्वासांसोबत चालत होतो तेव्हा एकटा होतो, जसा श्वास थांबला तसे सगळे सोबत चालू लागले. विचार चांगले ठेवा, लोक आपोआप चांगले वाटू लागतील. नियत चांगली ठेवा, काम आपोआप ठीक होत जातील. तुम्ही कितीही तुमच्या हिशोबाने हिशोब ठेवण्याचा प्रयत्न करा, वरच्या त्याच्या हिशोबाने हिशोब चुकता करून घेतो. यश हे नेहमी चांगल्या विचारांनी मिळते आणि चांगले विचार हे नेहमी चांगल्या संबंधातून, चांगल्या नात्यामधून येतात. म्हणून आपली संगत नेहमी चांगली ठेवा. पाणी आणि माणसाची वाणी जेव्हा पण मर्यादा सोडतात तेव्हा विनाशच होतो. आरसा कधी खोटे बोलत नाही, ज्ञान कधी भित्रेपणा येऊ देत नाही, अध्यात्म कधी मोह होऊ देत नाही, सत्य कधी कमजोर होऊ देत नाही, प्रेम कधी ईर्ष्या होऊ देत नाही, विश्वास कधी दुखी होऊ देत नाही, कर्म कधी अयशस्वी होऊ देत नाही. अहंकाराची करवट, स्वार्थाची तलवार आणि कपट भावनेची कुऱ्हाड चांगल्या संबंधांना कापून टाकते. माळी प्रत्येक दिवशी झाडाला पाणी देतो, पण झाडाची फळे मात्र ठराविक कालावधीतच येतात. म्हणून संयम ठेवा. प्रत्येक गोष्ट ही वेळेवर होते. प्रत्येक दिवशी चांगले काम करत राहा, फळ नक्कीच मिळेल. जास्त देणारा नेहमीच फसवला गेला आहे, मग ते प्रेम असो, विश्वास असो अथवा कोणाची साथ असो. पक्षी कधीच त्यांच्या पिल्लांना भविष्यासाठी घरटे बांधून देत नाही, ते तर फक्त त्यांना आकाशात उंच उडायला शिकवतात. देवाची तुटलेली मूर्ती झाडाखाली बघून एक गोष्ट समजली की आयुष्यात कधीही स्वतःला तुटू देऊ नका, कारण हे जग तुटलेल्या देवांना घरात जागा देत नाही. तिथे माणसाची काय लायकी. जीवनात सहन करायला शिकायला हवे, कारण आपल्यातही अशा बऱ्याच कमतरता आहेत आणि तरीही इतर लोक आपल्याला सहन करत असतात. सौभाग्य म्हणजे ते जे 7 पिढ्या उपभोगतात आणि दुसऱ्याचे ओरबाडून जे मिळते ते 7 पिढ्या भोगतात. महत्वाकांक्षा राजालाही गुलाम बनवतात, संयम गुलाम असणाऱ्यालाही राजा बनवतो. आपल्या आयुष्यातील कुठल्याही दिवसाला दोष देऊ नका. चांगला दिवस आनंद घेऊन येतो आणि वाईट दिवस अनुभव घेऊन येतो. 2 गोष्टी मोजणे सोडून द्या, स्वतःचे दुःख आणि दुसऱ्याचे सुख. एवढे केले तर आयुष्य सोपे होईल. भाकरी खाण्यापेक्षा भाकरी बनवायला जास्त वेळ लागतो आणि भाकरी बनवण्यापेक्षा भाकरी कमवायला जास्त वेळ लागतो आणि भाकरी कमवण्यापेक्षा ती उगवण्याला जास्त वेळ लागतो. म्हणून ती खाताना आनंदाने खा आणि बनवणाऱ्याचे आणि उगवणाऱ्याचे कृतज्ञ राहा. म्हाताऱ्या आईवडिलांना माहीत आहे की ते मुलांच्या घरी राहतात, पण तसे राहत नाहीत जसे मुलं त्यांच्या घरी राहत होते. चांगल्या लोकांची संगत हे नेहमी आपल्यासाठी चांगलेच भविष्य करते, कारण हवा जेव्हा फुलांना स्पर्श करून जाते तेव्हा ती सुद्धा सुगंधित होते. सवयी आणि संस्कार ठरवतात की माणसाची किंमत कवडीमोल आहे की माणूस मौल्यवान आहे.
कर्म नेहमी विचार करून करा. कोणाचा आशीर्वादही रिकामा जात नाही आणि कोणाचा तळतळाटही रिकामा जात नाही. नेहमी संपर्कात राहायला हवे. अनोळखी लोकांच्या गोंधळापेक्षा आपल्या माणसांचे मौन त्रासदायक असते. जेव्हा विचारांना कीड लागते तेव्हा नाते संपायला सुरुवात होते. नाते जोडायचे तर कौतुक करायला शिका आणि नाते तोडायचे तर खरे बोलायला शिका. नातेवाईकांची तुमच्या सोबतची वागणूक ही कधी कधी तुमच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर देखील ठरते. जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा तिरस्कार करणारेही जवळ येतात आणि जेव्हा वेळ खराब असते तेव्हा प्रेम करणारेही दूर जातात. अंधारात आपली सावली देखील साथ देत नाही. म्हातारपणात आपले शरीर साथ देत नाही. सगळे आयुष्य मागे पळत राहिलो ज्याच्या, शेवटी ते धनही सोबत येत नाही. सुख सुविधा आणि समस्या दोन्ही प्रमाणापेक्षा जास्त झाल्या तर घातक ठरतात. चलाकपणा, खोटेपणा आणि निर्लज्ज असणे यालाच आजकाल समजदारी म्हणतात. आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते. एक तर परमात्म्याला आणि दुसरे आपल्या अंतरात्म्याला. कोणाची नियत तुम्ही कधी बदलू शकत नाही. कांदा कितीही प्रेमाने चिरला तरी डोळ्यात पाणी हे येतेच. डोळे बंद केले तर येणारे संकट थांबत नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. कोणी तुमच्या रस्त्यात खड्डे करत असेल तर घाबरू नका. हे तेच लोक आहेत जे तुम्हाला मोठी उडी घ्यायला मदत करतात. तुमचे ध्येय तुमच्यासाठी सर्वात प्रिय असेल तर तुमच्यावर होणारी टीका, कौतुक, तिरस्कार या कुठल्याच गोष्टी महत्त्वाच्या राहत नाही. जखम लपवणे ही देखील एक कला आहे. कारण इथे पावला पावलावर लोक मीठ घेऊन आहेत. घरे वेगवेगळी झाली आणि सगळी लहानपणी एकत्र खेळणारे भाऊ बहीण एकमेकांचे पाहुणे झाले. जिथे हे जाणवेल की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होत आहे तिथून निघून गेलेले कधीही चांगले. आयुष्याने एक गोष्ट शिकवली. जर आपल्याला माणसांच्या जवळ राहायचे असेल तर मौन राहायला शिकायचे आणि आपल्या माणसांना जर जवळ आणायचे असेल तर गोष्टी मनावर घेणे सोडून द्यायला हवे. चाल खेळायला बुद्धिबळाच्या खेळात चांगली वाटते, नात्यांमध्ये नाही. फूल कितीही सुंदर असले तरी त्याचे कौतुक हे त्याच्या सुगंधामुळे होते आणि माणूस कितीही मोठा असला तरी त्याला आदर हा त्याच्या गुणांमुळे मिळतो. तुमच्या एक लाईक आणि एक कमेंट मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत.